हाय फ्रेंड्स, तर आम्ही निघालो होतो हनुमान जयंती दिवशी हनुमान मंदिरात जाण्यासाठी। तर हे बघा हनुमान मंदिर आलेलं आहे। हे मंदिर सोलापूरमध्ये भैया चौकात आहे, एनजी मिलमध्ये। तर हे बघा किती गर्दी होती मंदिरामध्ये, कारण हे मंदिर वर्षातून 2दाच उघडं असतं आणि आदल्या दिवशी पाऊस पडून गेला होता, त्यामुळे थोडासा चिखल झाला होता आणि वातावरण ढगाळ होतं, त्यामुळं एवढं ऊन काय जाणवत नव्हतं। तर आम्ही हे मंदिर खूप जुनं आहे, 100 वर्षे होऊन गेले असतील या मंदिराला। हे बघा चिकू आणि मी निघालो चालत, आणि बघा किती गर्दी होती, रांग होती भरपूर। आणि मी एवढी वर्ष सोलापूरमध्ये राहते, पण पहिल्यांदाच या मंदिरात आले होते। मम्मी म्हणत होती की मी तुला लहान असताना घेऊन गेले होते एकदा, पण ते मला काय आठवत नाही, त्यामुळे हे म्हणाले की चल मी तुला यावर्षी हे मंदिर दाखवतो। तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये लेडीजला प्रवेश नाही आहे, बाहेरूनच दर्शन घ्यायचं आहे। आणि हनुमानांची मूर्ती खूप सुंदर रेखीव होती, हे बघा। आणि मी बाहेरूनच दर्शन घेतलं, हे आणि चिकू आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आले। तर मंदिराच्या पाठीमागे अशी विहीर आहे, रेल्वे पटरीपासून बॅक साईडलाच ही एनजी मिल आहे। तर ही बघा विहीर, आणि एवढा उन्हाळा आहे तरीसुद्धा पाणी आहे। हे काका प्रसाद वाटत होते तिथे। आणि ही दुसरी विहीर बाहेरच्या बाजूला, हे बघा एवढा उन्हाळा आहे तरी इथे सगळीकडे हिरवगार आहे। आणि मिलची अवस्था बघा कशी झाली आहे, सगळं पडलेलं आहे। हे बघा रांगेत उभारून चिकू दमला होता, गाडीवर झोपला होता। आणि हे बघा 1-2 फोटोज घेतले तिथे। आणि कसा वाटलं मंदिर, हनुमानांची मूर्ती, नक्की मला कमेंट करून सांगा। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। सो बाय।